बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. युद्ध न जय परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे. लवकरच आमदारांची बैठक होईल, त्यामध्ये एकीकरणाचा सकारात्मक निर्णय होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे जाणवते. शरद पवारांनी अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे. नक्कीच आपण बघितलं असेल, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलं की साहेबांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं विधान केलं, असं आम्ही न्यूजमधून ऐकलं. पण साहेबांनी जर ह्या पद्धतीनं भूमिका असेल तर नक्की आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत. जो निर्णय साहेब घेतील तो आम्हाला अंतिम असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले तर याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसेल. सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार पवार साहेबांचे आहेत. 4 आमदारांनी सुद्धा, खासदारांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केल्याची अशी चर्चा आहे की एकत्रीकरणासाठी सहभाग जास्त आहे किंवा तुमचा आग्रह जास्त आहे? नाही, आमचा सहभाग, आमचा आग्रहापेक्षा दोन्ही पवार एकत्र येणं, दोन्ही राष्ट्रवादी एका विचाराची लोक आहेत ती एकत्र येणं आणि हातून संघटना पक्ष वाढून भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मजबूत होणं हा यातला महत्त्वाचा गाभा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहू. दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषद असेल, पंढरपूर नगरपालिका असेल, ह्या महायुतीचं लढणं का स्वतंत्रपणे लढणार? नाही, आम्ही आत्ता ही नगरपालिका आता निवडणूक 4 महिन्यात सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश केलेत. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी आम्ही आमच्या सर्व समविचारी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये जे गेले 25-30 वर्ष झालं पंढरपूरचं जे सत्तांतर आहे ते करण्याचा योग ह्यावेळेस मला खात्री वाटते की लोक त्या ठिकाणी देतील आणि यातून या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सत्ता अंतर करू आणि नवीन आघाडी त्या ठिकाणी येईल आणि ती आघाडी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करेल. तुमच्याबरोबर समाधान अवतडे असतील किंवा राजू खरे असतील, हे असणार का? पक्ष म्हणून लढणार नाही, आमचे सहकारी साहेबांनी महायुती म्हणून निवडणूक स्थानिक स्वराज्य लढणार अशी घोषणा केली. काही ठिकाणी होऊ शकत म्हणजे शक्यतो आम्ही 90% महायुती म्हणून लढणार. सन्माननीय सदस्य राजाभाऊ खारे साहेब असतील आणि सन्माननीय सदस्य समाधानदादा अवतडे साहेब असतील, त्यांच्यातली जर त्या लोकांना म्हणजे राजाभाऊ खारे साहेबांना आम्ही तर एकत्र लढू, परंतु अवतडे साहेबांच्या सहकाऱ्यांना जर तिथं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर त्या सहकाऱ्यांच्यासाठी दादा देखील आमच्या आघाडीत सामील होतील आणि आघाडी म्हणून आम्ही लढू. आघाडीमध्ये सर्वांना एकत्र करून लढण्याची ही आघाडी असेल आणि आमचा एकच असेल यात की गेले 25-30 वर्ष झालं जे पंढरपूरला आवश्यक असणारा विकास आहे जो होणं होतं, परंतु आकडे आणि मजल्यान माड्या दाखवून त्या ठिकाणी आज आपण आपलं नाट्यगृह जे नामक्षेत्र ह्याचं जर आपण बघितलं 75 कोटी, अजून 15 कोटी 90 कोटीवर गेलं तरी पुरवठा आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यात झालेला भ्रष्टाचार, जो ठेकेदार त्याच्यावर हे असलेलं, आपली पंतप्रधान आवास योजना बंद पडलेली, त्याच्या मागची काय कारणं आहेत, अशी पंढरपूरच्या असंख्य कारणं आहेत ज्याच्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरची लोक आता परिवर्तनाच्या दिशेनं आहेत आणि परिवर्तन करतील आणि त्यासाठी सगळ्याला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढू. नाही, सगळ्यात महत्त्वाचं बघा, कोणतंही काम वेळेत झालं तर त्या कामाला किंमत असते. जर ते काम लॉंग चालत असेल तर त्याला किंमत असण्याचं काही कारण नाही. मुळात प्रशासकीय काळ चालू आहे, 2 वर्ष झालं प्रशासक आहेत, 3 वर्ष झालं आणि मग त्या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात असलेली कामं ही प्रशासनाची असतात, त्याचं कुणी श्रेय घ्यायचं काय कारण नाही. तुम्ही जिल्ह्यातले 4 आमदार आहात आणि तुम्ही आता राष्ट्रवादी एकीकरणाची प्रक्रिया चालू झाली, उत्तम जानकरांनी सांगितलं. कुणाशी तुमचं बोलणं या संदर्भात झालेलं आहे, आपल्या पक्षाशी त्यांच्या? नाही, आता जर आपल्या पक्षात जयंत पाटील साहेब आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्यासमोर आमची भावना व्यक्त केली होती. सुप्रियाताई आहेत आणि साहेब आहेत, आम्ही जयंत पाटील साहेबांमार्फत ती भावना व्यक्त केली. ताईंशी काही जुजबी चर्चा झाली आणि सगळे आम्ही एकत्र गप्पा गोष्टी करताना
अशाच बऱ्याच वेळा चर्चा झाल्यात आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही ज्या वेळेस कामाला गेलो त्यावेळेस त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला, सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली. दूध भेसळच्या बाबतीत त्यांनी जी पावलं उचलली, त्यानंतर त्यावर विशेष बैठक लावली, ते काम केलं. परत आम्हाला तोडणी वाहतूक कामगारांचा जे मुकदम फसवतात त्याच्याबाबत बैठक असेल. दादांनी ज्या वेळी आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला पक्षपात न करता त्या ठिकाणी आमच्या कामाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळं आम्हाला सकारात्मक भावना दिसती आणि ती सकारात्मक भावना आम्ही आमच्या पक्षपातीवर मांडली की दादांकडनं सकारात्मक आहे असं आम्हाला जाणवतं. तर आपण पण सकारात्मक घेऊन पाऊल पुढे उचलावं अशी आमची विनंती आहे असं म्हणणं. यामुळे जिल्ह्यात परत राष्ट्रवादी स्ट्रॉंग नक्की दोन्ही पार्ट्या जर पवारसाहेब आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तर जिल्ह्यातच नव्हे राज्यात ताकद ही जी खूप मोठी वाढेल. या संदर्भात काय आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक आहे काय बोलवली किंवा काय त्यात आत्ता युद्धजन्य परिस्थिती आहे. युद्धजन्य परिस्थिती थोडी निवळल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं की बोलवतील आणि त्याचा पुढचा निर्णय होईल. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.